बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 11 मेच्या जबरदस्त भागात काडी टाकून यशादाचं लग्न मोडणाऱ्या दत्ता काकाचे अण्णा अशी काही चांबडी सोलतो ना, त्याला जमिनीवर लोळवून आपटू आपटू मारतो. आज मस्त असे धुलाई केली आहे ना त्याने दत्ता काकाची. पण थोडक्यात यशादा आला म्हणून वाचलाय हा जीव त्याचा. त्यातच अवनीच्या स्वप्नांना धाब्यावर बसवून स्वतःचे नियम विमान लागू करतो. तेव्हा मात्र राजाने त्याला चांगलीच खरी खोटी सुनावली आहे. एवढंच काय, प्रेक्षकांनो शिव्यासुद्धा घातल्यात. बघा आता कळेल तुम्हाला. भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, अहो तुम्ही भाग बघता पण कमेंट वगैरे करत नाही. भाग कसा वाटतो ते कमेंट करून सांगत चला ना, कारण तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे इथे. अण्णा बाहेर आल्यानंतर दत्तू काकाचं बोलणं त्यांच्या कानावरती पडतं. आता तो स्वतः तर शेण खातोच आहे, पण आता दुसऱ्याला ज्ञान देताना दिसतो. त्यांना सांगत असतो की आयुष्यात ना माणसाने नेहमी चांगलंच वागलं पाहिजे हो. तो वरचा बघत असतो की नाही, माणसाने ना आतून आणि बाहेरून दोन्ही पण चांगलंच असलं पाहिजे. आणि कसं, एकदम क्लिअर. शेवटी आपल्या कर्माचा हिशोब त्याच्याकडेच आहे ना. आता त्याची फार पोपटपंची ऐकून अण्णा वैतागून त्याच्या समोरच येऊन उभं राहतात, पण दूरवरच. आता अण्णा गुपचूप आपापल्या रस्त्याने जात आहेत ना, पण दत्ता काकाला खाज आहे डिवचायची. आता तो मुद्दामच त्या समोर बसलेल्या माणसांपुढं अण्णांचा अपमान करतो की ते बघा पेताड, कधी कुठं जिंकून पडेल ना सांगता बी येत नाही. आता मात्र तो अपमान, आणि त्यातच यशाचं लग्न याच लोकांनी मोडलंय याचा राग आता अण्णांच्या मनात इतका उफाळून येतो की ते चवताळूनच उठतात. डायरेक्ट काठी घेऊन काकाच्या अंगावर धावूनच येतात. आता काका बुडाला पाय लावून पळतो घरात. अण्णा त्याला धमकी देतात की दत्त्या गुपचूप बाहेर ये. काका त्यालाच धमकावायला लागतो की तुझं काय काम आहे इकडं, तू कशाला आलाय आमच्या दारात. तेव्हा अण्णा त्याला सांगतात की तू दत्त्या बाहेर ये, आज तुझं हाड ना हाड नाही खिळखिळ केलं ना तर मग बघ. आता आत्याही चवताळते, पण एका सेकंदात अण्णा त्यांना गार काढतात. आत्यावरती वचकतात की गप्प बस, तुम्ही लोकांनी काडी केलीत. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पोराच्या लग्नाच्या आड यायचं नाही. आता मी तुला सोडत नसतो म्हणत अण्णा चोराचे काटे भिरकावतो, पण तोपर्यंत काका दरवाजा तोंडावर बंद करून टाकतो. आता दोन भावंडाच्या भांडणाच्या मध्ये आत्या पडते. अण्णांना तीच धमकी देते की धोंड्या, माझ्या दरवाजाला काटे कशा पाय हाणतोयस तू. अण्णा तिला सांगतात की सुले गप गुमान बाजूला हो, आज याला सोडतच नसतोय मी. तिकडे दत्ता काकाची इतकी घाबरगुंडी उडालेली असते. तो सुलू आत्याला सांगतो की सुले सुल्याची पात बाजूला होऊ देऊ नकोस. हे बघ, हा माझा जीव घेईल. सक्का भाऊ माझा पक्का वैरी निघाला. तुझ्यामुळे माझ्या पोराचं लग्न मोडलंय, आज काय तुला सोडत नसतोय मी. अण्णा चवताळून उठतो. पण आता नमीला इतका आनंद होतो यशाचं लग्न मोडलंय म्हटल्यानंतर. आनंदानं उकळच फुटायला लागतात. सुलात्या सांगते की त्याच्यामुळं नाही, तुझ्या त्या ह्या बहिणीच्या शापामुळं मोडलंय लग्न. अरे माझा तळतळाट लागलाय तुझ्या पोराला. दत्ता काका सांगतो की आणि आम्ही कशापायी मध्ये पडू, अख्ख्या गावाला माहिती आहे तू कसा आहे ते. आम्हाला काही करायची गरज नाही आहे, आम्हाला काही घेणं देणं बी नाही आहे, चल. अण्णा पुन्हा त्याला ताकीद देतात की दत्त्या खोटं बोलू नको. तर इकडे अवनी रडते म्हणून राजा इतका अस्वस्थ असतो. ही पोरगी हसताना किती भारी दिसते राव, पण हिच्यानं मी डोळ्यात पाणी नाही बघू शकत देवी आहे. तोपर्यंत कामाच्या ठिकाणी यशाचे मित्र आता त्याला जेवायला बोलवत असतात. यशादा हातपाय धुतो आणि त्यानंतर आपलं अंगबिंग पुसून जेव्हा डबा घेऊन जेवायला येतो ना, त्याचे मित्र त्याला चिडवायला लागतात. काय यशा आला का, माझ्या बायकोपेक्षा बी भारी स्वयंपाक बनवतो की तू. तुझ्या बायकोचं नशीब आहे. आणि त्याला अचानक पाण्याचं बोलणं आठवतं की या घराला बाईचा आशीर्वाद लागणारच नाही आहे. तितक्यात आता मोठा मॅटर झाल्याचंही कळतं त्याला. त्याने फोन करून सांगतो की यशादा अरे लवकर घरी ये, अण्णानं लई मोठं मॅटर करून राहिले. यशादा घाबरतो आणि पटकन सायकल घेऊन धावतच सुटतो. इकडे अण्णांना इतकं जिव्हारी लागलेलं असतं ते सगळं. अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून येतं. स्वतःच्या भावंडांना ते विचारतात की नाही चांगलं केलं तुम्ही हे सगळं.
तुम्हाला नाही वाटत का आपल्या पोराचं बी चांगलं व्हावं? कुठल्या जन्माचं वैर फेडताय तुम्ही? अरे एका रक्ताचे सख्खे भावंड ना आपण. नाही चांगलं केलं तुम्ही. आता इकडं राजाला अवनीच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं असतं. त्यासाठी त्याची धडपड चालू असते. तो अवनीच्या खोलीच्या खिडकीपाशी पण येतो. आता त्याला सुचत नसतं काय करावं ते. इकडे तिकडे पाहतो करतो. अचानक त्याला सीडी दिसते आणि मग त्याला एक आयडिया सुचते. तो आता सीडी आणण्यासाठी जातो. रूममध्ये अवनीला स्वाती समजावत असते की मला कळतंय का सगळं. अवनी म्हणते की तोच तर प्रॉब्लेम आहे ना, सगळ्यांना कळतंय पण मलाच काही कळत नाही हो ना. स्वाती विचारते की तुला नक्की कसली भीती वाटते? की हेच की लग्नानंतर तुझी स्वप्न पूर्ण होणार नाही आहेत याची का? अगं पण तू एक काम कर ना, तुझ्या स्वप्नांबद्दल कधीतरी तू एकदा तरी विवानला सांगून बघ ना. मला खात्री आहे तो नक्की ऐकेल तुझं. आणि तोच मुद्दा आपण स्वतःहूनच क्लिअर केलेला बराच आहे ना. त्यावर अवनी विचारते की आणि तुला वाटतं की तो ऐकेल? स्वाती तिलाच समजावण्याचा प्रयत्न करते. आपला ना हाच प्रॉब्लेम आहे, निगेटिव्हिटी. म्हणजे आपण ना स्वतःहून ठरवूनच टाकलंय की विमान काहीच ऐकणार नाही आहे आपलं. बट यू नेवर नो. अगं आज सगळ्यांसमोर त्याने तुझी आवड जपली. आता राजाने तोपर्यंत सीडी आणलेली असते आणि अवनीच्या त्या खोलीपाशी तो बरोबर येतो. अवनीला कळतच नसतं की नक्की काय करता येईल पुढे. तिला काही मार्गही दिसत नसतो. तेव्हा स्वाती तिच्या मनातली आशा जागवते की हे बघ, तू बाबांशी बोलली तरीसुद्धा हे चित्र बदलणार आहे का अवनी? तुला वाटणार आहे का? तुला वाटतं तरी का की बाबा तुझं ऐकतील? हे बघ, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. अगं विवानशी तू एकदा बोलून तरी बघ. अगं तो कॅनडाला राहतो आणि मला खात्री आहे की त्याचे विचार ना नक्कीच ब्रॉड माइंडेड असतील. कदाचित तो तुझी स्वप्न पूर्ण करायला मदत करेल. आणि भारतात नाही पण कॅनडामध्ये तो तुझ्या स्वप्नातल्या मोठमोठ्या इमारती बांधतील. तरी पण अवनी अजूनही विचारातच हरवते. तोपर्यंत धनराजने शिडी आणलेली असते आणि तो इकडे तिकडे कोणी आहे का याचा अंदाज घेऊन त्या शिडीवरून वरती चढतो. स्वाती आटोकाट प्रयत्न करते अवनीला समजावण्यासाठी की अवनी, अगं तू एकदा विवानशी खरंच बोलून बघ. जर जोडीदार चांगला असेल ना तर स्वप्न स्वप्न राहत नाहीत अगं. ती एक सत्यता बनते. आणि तुला माहिती आहे ना अवनी, होप सोडू नको. बरं ठीक आहे, चल मी जाते. मला ना म्हणजे तुम्हा दोघांना व्यवस्थित या विषयावरती बोलता येईल याची मी सोय करून येते. स्वाती निघून जाते. तेव्हा अवनीला खरं तर इतकं हसू येतं. कशाचं माहिती आहे की विवानसारखा होपलेस माणूस स्वप्न पूर्ण करण्याबद्दल विचार करू शकतो, सरप्राईज देऊ शकतो. हा विचार हे कसे करू शकतात? आता विवान आतून आणि बाहेरून काळाच आहे म्हणजे विचारांनी हे अवनीला चांगलंच कळून चुकलेलं असतं आणि म्हणून तिला इतकं हसू येतं या सगळ्या स्टेटमेंटवरती. पण अचानक राजा चढतो आणि त्याला अवनी इतकी मनमोकळेपणाने खळखळून असताना दिसते आणि आता कुठे त्याचा जीव शांत होतो. इकडे मात्र आता मोठा राडा होतो आत्या उगाचच मागची सगळी प्रकरणं उकरून काढताय किंवा नाही. म्हणजे आता पोराचं लगीन म्हटलं की आपलं घर आणि आम्ही हिस्सा मागितला तर माझं घर. दत्ता काका शांत बसायचं ना. उगाचच अण्णांना डिवचून सोडतो की धोंड्या, आम्हाला आमचा हिस्सा दे, नाहीतर तुझ्या पोराचं लग्न होऊच देत नसतो मी. रायटिंगमध्ये लिहून घ्या की. आता अण्णा आणखीनच चवताळतो आणि तो दत्ता काकाच्या खार खाऊन मागं लागतो. आत्यामध्ये पडतेच. बोंबाबोंब करत असते की मला वाचवा. अरे धोंड्या, कशाला उगाचच त्याच्या जीवावरती उठलाय. इकडून धन्या पण आरडाओरडा करत असतो की अण्णा अहो जाऊ देत, अहो ते कुत्र्याचं शेपूट आहे, वाकडं ते वाकडंच राहणार आहे, राहू देत. पण शेवटी दत्ता काका प्रयत्नानंतर अण्णाच्या तावडीत सापडतोच. असा काही मोकार तुडवतो ना त्याला. आता मात्र अण्णांनी दत्ता काकाला तुडवायला जे चालू केलं, आत्याच्या लगेच जीव छाडायला लागतो की धोंड्या, आता काय जीव घेतो का माझ्या भावाचा तो? एवढा वेळ तर तोंड वर करून अपमान करत होती, तोंड सुख घेत होती. यशोदा सायकलवरून
जितक्या लवकर पोहोचता येईल तेवढं लवकर पोहोचण्याचा प्रयत्नही करतो. इकडे राजा अवनीला इतकं मनमोकळेपणाने हसताना बघून खूपच खुश होऊन जातो. पण बिचाऱ्याच्या लक्षातच राहत नाही की तो शिडीवरती चढलाय. आनंदाच्या भरात टाळ्या वाजवायला जाणार, अचानकच तो खाली असा धाडकन पडतो ना, पाक कंबरडच मोडता त्याचं. त्यात शिडीही जोराची पडते. आता शिडी पडले म्हटल्यानंतर चोराचा आवाजही होतो. अवनी सावध होते आणि त्यानंतर राजा पटकन अवनीला भनकही लागू न देता धावत जाऊन ती शिडीही टाकतो आणि अवनी खिडकीत येण्याआधीच पटकन तो तिथून सटकतो बी. अवनीला तर आता कोणी दिसत बी नाही. राजा पटकन जाऊन गाडीपाशी थांबतो. असं दाखवतो की जसं काही घडलंच नाही आहे. अवनी धावत येते वर टेरेसवरती आणि ती विचारते की काय रे, काय झालं, काही पडलं का? राजा सांगतो की काय नाही, तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तिकडचा आवाज येत असेल तुम्हाला. तेव्हा ती म्हणते असं आहे का, आणि ती निघून जाते. पण राजाचं कंबरड पार मोडला. इकडे यशोदा आता वेळेवरती पोहोचतो. अण्णा कुत्र्यासारखा त्या तुकाकाला तुडवत असतो. तेव्हा आत्या लगेचच यशाला पाहता आणखीनच आरडाओरडा चालू करते. कांगावं करते की यशा, तुझ्या बापाला घेऊन जा ना तिकडं, आता काय माझ्या भावाचा जीव घेतो का हा? यशोदा धावतच येतो, आपली सायकल फेकून बिकून देतो आणि अण्णांनाच अडवतो की अण्णा, अण्णा काय करताय, चला ना घरी प्लीज. त्यावर अण्णा सांगतात की नाही, याने लगीन मोडले ना तुझं, ह्याला ना आज बी सोडतच नसतोय. तेव्हा कसं बसं तरी यशोदा ओढत का असे ना पण अण्णांना घेऊन जातो बाजूला. आता तरी गप्प बसायचं ना, तोंडाला कुलूप तरी लावायचं ना, पण नाही, आत्याचं तेच आहे, गट्टी उचलून सोडायचं. कशाला नागाच्या शेपटावरती पाय द्यायचा. अण्णांना ती पुन्हा म्हणते की धोंड्या, तुझ्या कुठल्या बी पोराचं लगीन नाही व्हायचं. अरे माझा शाप आहे, तुझ्या पोराचं लग्न खरं तर तुझ्यामुळं मोडले. आमचा हिस्सा दिला असता तर तुला शापच भोवला नसता. आता यशोदा कसं तरी ओढत अण्णांना तिथून ढकलत घेऊन जातो. दत्तू काका त्याच्या गळा पडून रडायला लागतो लहान मुलासारखा. यशोदा अण्णांना घरात आणून गपचूप बसवतो की अण्णा काय करताय हे. अण्णा इतके चवताळून उठलेले असतात, पिसाळ्यागत वागायला लागतात. यशोदाला तर इतका वैताग येतो, अण्णांना आवरताही येत नसतं. तरी तो दमदाटी करतो, तटावतो की अण्णा गपचूप बसावं. तेव्हा अण्णा सांगतात की अरे, त्या तत्त्याला ना मी सोडतच नसतोय, चांगली जीभ हासडली असते त्याची आज. अरे तुझं लगीन त्यानंच मोडलंय, त्या तत्त्यानं काढी टाकली. इकडे महेश फोनवरती बोलत आलेला असतो. आता ज्या मॉलमधून त्यांनी लग्नाची शॉपिंग केली त्यांचं कौतुक करत असतो. त्यावर राजा विचारतो की काय सर, काय समर सेल वगैरे चालू आहे का, काय त्याच्याबद्दल बोलताय का? महेश त्याला फटकारतो, तुला कशाला पाहिजे ते चौकशा. तेव्हा राजाचा चेहराच उतरतो. तो म्हणतो की सॉरी. महेश म्हणतो, सॉरी कशासाठी? अरे काही नाही, लग्नाची शॉपिंग करून आलोत ना आपण, त्याच्याबद्दलच बोलत होतो. तेव्हा राजा उत्सुकतेने विचारतो की काय लग्न आहे तुमच्याकडे? अचानकच तिथे स्वाती येते. आता राजाचा गैरसमज होतो. राजा स्वातीलाच अभिनंदन करतो लग्नासाठी. स्वाती त्याचा गैरसमज दूर करते, मंगळसूत्र दाखवत सांगते की हे बघ, लग्न झालंय आमचं ऑलरेडी. आता महेश विभानसोबत कुठेतरी बाहेर जाणार असतो. स्वाती त्याला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगून हट्ट धरून घेऊन जाणार. राजा अचानक विचारतो की सर, तुमच्या घरात नक्की कोणाचं लग्न आहे? त्यावर महेश सांगून टाकतो की माझ्या बहिणीचं, अवनीचं. तिचं करा अभिनंदन. आता अवनीचं लग्न आहे कळता क्षणी राजाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. इकडे अण्णांना इतका संताप झालेला असतो. तेव्हा यशोदा पटकन त्यांना पाणी आणून देतो प्यायला. खुर्ची टाकून त्यांच्या समोर बसून त्यांच्यापेक्षाही मोठा होऊन त्यांना समजावतो की माझं लग्न होवो अथवा न होवो, इतके सगळे राडे कशासाठी अण्णा? अहो हे सगळं आपल्याला परवडणारं नाही आहे. आधीच आपल्याला इथे कोणी हेंगल बी नाही आणि त्यात इतके सगळे राडे. अहो अण्णा, त्यांनी पोलीस बोलवले तर काय करायचं? त्यावर अण्णा सांगतात की बोलवू देत. हा अण्णा दांगड घाबरत नाही कोणाला. यशोदा वैतागून रडकुंडीला येऊन सांगतो की अण्णा तुम्ही नाही, पण आम्हाला वाटते ना भीती, आम्हाला वाटते ना तुमची काळजी. उद्या जर परत काही झालं तर पुन्हा कोर्ट कचेऱ्या हे सगळं सहन नाही करू शकत. अहो परिस्थिती नाही राहिली आपली अण्णा. अण्णांना पुन्हा एकदा इतकं संताप येतो.
आणि त्यानंतर यशोदाच्या खिशातून ते पैसे काढून घेतात, 100ची नोट. आता मला औषध घ्यावं लागेल असं म्हणून तडकाफडकी उठून रागात तानाताना करत निघून जातात. यशोदा इतका वैतागतो. त्यानंतर त्याचं मन खूपच अस्वस्थ होतं, खचल्यासारखा होता तो. पण धन्या त्याला समजावतो की यशोदा, पुन्हा कोर्ट कचेरी म्हणजे काय? सांगितलं होतं ना की मागचं काही काढायचं नाही, आठवायचं नाही. तेव्हा यशोदा त्याला आपल्या उराशी कवटाळून धरतो. विचारतो की जेवला काय? जेवून घे पटकन. अरे तुझ्या आवडीची भाजी केली आहे मी. यशोदा कामावर निघालेला असतो. धन्या त्याला विचारतो की आता आता तुला जेवायचं? यशोदा सांगतो की अरे ते साईटवर काम बंद आहे ना आता, तर मी तिकडेच जेवून घेतो. आणि तो हसऱ्या चेहऱ्याने घराबाहेर पडतो. इकडे अवनी अचानकच घरातून बाहेर निघते आणि तिच्यावरून राजाची नजर हटतच नाही. जेव्हा ती पायऱ्या उतरून राजाच्या समोर येते तेव्हा राजा एकटक तिच्याकडे पाहतच असतो. आता तो विचारतो की तुमचं लग्न आहे का? अवनी पुढे काही बोलणार इतक्यात स्वाती तिला हाक मारते. अवनी तेथून निघून जाते. जाणाऱ्या अवनीकडे राजा पुन्हा एकटक बघत असतो. पण त्याचं चित्तच थाऱ्यावर राहिलेलं नसतं. जेव्हा महेशकडून त्याला कळतं की अवनीचं लग्न आहे, त्याला इतकं अस्वस्थ वाटत लागतं की त्याला धड गाडीतही बसावंसं वाटत नाही, बाहेरही फिरावंसं वाटत नाही आणि मन कुठे लागण्यासही होतं. आल्या आल्या किती खुश होता ना तो. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात की स्वातीच्या सांगण्यावरून अवनी विवानशी बोलते की अरे मी आर्किटेक्टमध्ये गोल्ड मेडल मिळवले रे. त्यावर आता विवानला काडीची किंमत नसते. अवनीला तो हिणवतो, तिचा अपमान करतो की हां, माझ्या मित्रांना अभिमानाने सांगण्यासाठी इतकी चांगली गोष्ट आहे, पण माझ्या घरात फक्त माझेच ॲस्पिरेन्स चालणार. माझ्या घरात फक्त माझ्या स्वप्नांना जागा आहे, इतरांच्या स्वप्नांना नाही. त्यावर राजा इतका चवताळतो, मुद्दामच तो दुसऱ्याला बोलल्याचं नाटक करून विमानला शिव्या देतो की बिंडोक, अक्कल आहे का तुला? आणि त्यातच अवनीला हसूही येतं. प्रेक्षकांनो, पायी तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब